नमस्कार मित्रांनो, कशा आहात? तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपली सकाळ मस्त लवकर मॉर्निंग झाले, कारण का आम्ही चाललो आयमाऊलीच्या भेटीला एकविरेला। आणि माझ्यासोबत आहे दिप्या, तुम्ही बघू शकता। तर दिप्या भाई कसा सकाळ लवकर उठलाय भाई? आता तो कधी उठत नाही, मी पण नाही उठत कधी लवकर, पण आज उठलोय। आयमाऊलीचं दर्शन घ्यायलाच उठतो आपण सकाळी। आम्हाला म्हणजे झोपत येत नाही, असा म्हणजे प्लॅन झाला ना आमचा एकविरेला जायचा, का रात्री झोपतच नाही आम्ही। झोपल्या 4 वाजता उठलो, मी तर झोपलोच नाही भाई, टीव्ही बघत होतो। तर चला आता तुम्ही ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा, तुम्हाला समजेलच आम्ही किती धमाल मस्ती करतो। आणि बघू आता आज पालखी विलकी भेटते का? आम्ही ऍक्च्युली जाणार होतो 7 तारखेला। मुरबाडची आहे का? पोचणार आहे। आम्ही 7 तारखेला जाणार होतो, आमच्या इकडची पालखी असते ना तिसगावची मानाची पालखी, तर तिला आम्ही जाणार होतो, पण काही कारणामुळे आम्हाला जायला नाही भेटलं। तर काय नाही म्हणून आम्ही आज चाललोय, बघू आज भेटली तर तुम्हाला समजेलच कशी धमाल असते एकविरेला। तुम्ही शेवटपर्यंत कनेक्ट राहा। आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। तर चलो लेट्स गो। वारा बेकार। गाईस तुम्ही व्ह्यू बघू शकता। तर गाईस जस्ट पोचलो आम्ही लोणावळ्याला, इथे हायवेला थांबलोय जरा फोटोशूट करायला। बाकी तुम्ही व्ह्यू बघू शकता, एक नंबर। थंडी तर एवढी लागते ना सकाळ बेकार थंडी लागते। आणि या दिप्याने इथं हैराण आणलाय खरं भाई, फोटोशूट करायला थांबला इथे। 10-15 फोटो काढले तरी ऐकत नाही तो। आजचा व्ह्यू बघा। व्ह्यू दाखवतो तुम्हाला, बघा गाईस किती वारा सुटलाय। बघू शकता होय। चला काहीच निघतो आता, कारण का जाम लेट झाला आम्हाला, नुसते फोटो काढण्याचा टाइमपास करतोय। बघू शकता पालखी समोरच आहे आपल्या। तर गाईस जस्ट पोचलोय, मंदिर आपल्या समोरच आहे, गाडी इथे लावले। आता जातो खाली, पालखी आले, कुठले काय माहित नाही पण आले भाई, भेटला। आता एक पालखीचं दर्शन तरी मस्त करून घेऊ आपण कडक मध्ये। चल रे पटकन। हेच बघू शकता खालती पायथ्याचं मंदिर पण नवीन बांधायला घेतलंय।
तर पहिले तर आपण पाय पडून घेऊ इथे आणि मग नंतर मग पालखीला जाऊ. काय ते दुकानावर शिकवून दुकान बंद झालं. ते दुकान ठेवलंय फक्त घेऊन ते दुकान बंद झालं. काल टाकून आणलं ना. आणि मग आलो आता गाडी सोडली.
तर गाईज आता आम्ही जातो पहिले पटकन वरती आणि दर्शन घेतो. नंतर मग पालखी आली ना का दर्शन म्हणजे भेटणार नाही, एकदम गर्दी फुल पॅक होईल. त्याच्यामुळे पहिले तर वरती जाऊन दर्शन घेतो आणि मग काय पालखी वरती आली किंवा भाई फुल जल्लोष राडा करून टाकू. का दिप्या राडा होईल, चल वरती. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. बघा गाईज असे कापूर लावलेत प्रत्येक पायरीवर. ज्याचा नवस असतो ना ते असे लावत जातात प्रत्येक पायरीवर कापूर. आपल्याला यायचंय ना असं नवस करायला. कधी बघ ना लोकांवर चालत जायचंय ढोपऱ्यांवर. गाईज बघा भाऊचा नवस आहे, ढोपऱ्यांवर चालत झालं नाही वरपर्यंत. झाला आहे का अजून बाकी व्हायचा? मार्च महिन्यात का? गाईज बघू शकता दादाकडे ओटी घ्यायला थांबलोय आता. कोणता हार घेतोय? हार कोणता घेतोय? हा वाला मोठा. हे चल सहावीला असताना आय माऊलीचा आय एकविरा माते की. काहीच दर्शन तर झालंय, पालखी आले पटकन. आता भाई फुल राडा करून टाकू, नाचू एकदम फुल.
काहीच आमचं दर्शन सुद्धा झालंय, नाचून सुद्धा झालंय, जाम नाचलो, एवढा नाचलो ना भाई साहेब, इथे धुरकूस केला तर दिप्या असा काम फिट भाई. आता डायरेक्ट घरी, आता कुठे थांबणार नाही कारण काय याला पण मॅचला जायचंय बोलतो, तर डायरेक्ट घरीच जातो. पोहोचल ते बरं वाटत आणि पोशील घे, जाम मजा गेली पालखीला. चला आता जस्ट आलोय घरी. आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.